राज्याचे गृहमंत्री आमचे सर्वाचे खरोखर श्रद्धास्थान आदरणीय खरं म्हणजे नेते आपल्या देशात बरेच आहेत, परंतु मी मनापासून ज्या नेत्यांना प्रथम मानतो असे नेते आबा अण्णा मुळ्यांना, माझे मित्र सतीशजी चव्हाण, विक्रमजी काळे, आदरणीय व्यासपीठ मित्रांनो, खरं म्हणजे मतदारसंघानंतर स्टेजवर आणि कोणत्याही मंत्री महोदयांसमोर बोलण्याची माझी पहिली वेळ, काही चुकलं तर माफ करणार अशी अपेक्षा. त्याला फक्त सगळे यंग दिसलेत म्हणून मी स्वतःच विनंती केली की मलाही 5 मिनिटं बोलण्याची संधी द्यावी. मला दिली संयोजक, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आज बरेच मी सर्वांच्या वक्त्यांचे भाषणं किंवा जे काही तुम्हाला दिलं होतं ते मी सर्व ऐकलं. काही गोष्टी फक्त प्रकर्षाने मला काय वाटतात त्या तुम्हाला आज तुमच्यासमोर सांगाव्या असं वाटलं. अगोदर लालबहादूर शास्त्रीपासून जेव्हा समजा एखादी रेल्वे जरी घसरली त्यांच्या काळामध्ये तर मंत्री महोदय राजीनामे द्यायचे, आणि आत्ता फोटोग्राफ्स म्हणजे साबित जरी झालं, प्रूव्ह जरी झालं तरी शिक्षा जरी झाली तरी दुसऱ्या वर्षी पुन्हा उभं राहून मंत्रिपद बनण्याची लालसा ही जी तयार झाली ही काय आजच्या आज झालेलं नाही. हजारो लाखो वर्षापासून हा इतिहास चालत आलेला आहे, असं चालणारच आहे. यामध्ये आपण कुणी त्याला थांबवू शकत नाही. त्यातल्या त्यात युग बदलत असतात, त्या गोष्टी आपल्याकडनं कुणी थांबवू शकणार नाही. परंतु आपण एक यंग म्हणून, कारण की जगामध्ये भारत हाच एक देश असा आहे सध्या की 18 ते 35 वर्षाची 60% जनता मुलं सगळे आज भारत देशात आहे. आणि ही वेळ जर माझ्या नवयुवकांकडनं जर हुकली तर हजारो वर्ष पुन्हा माझ्या भारताचं काही खरं नाही असं मला वाटतं. म्हणून आज काही गोष्टी तुमच्यासमोर मी बोलतोय. मित्रांनो, बऱ्याच गोष्टी आपण आता शिक्षणामध्ये जरी झालं, आपण शिक्षण घेतोय. शिक्षणामध्ये आज जर मी या नौक्यामध्ये विचारलं की 7-12 काय, इनामी जमीन काय, हाडोळ काय, पूल काय किंवा सिलिंगची जमीन काय, कुणालाही सांगता येणार नाही मित्रांनो. आणि राजकारण हे जे फोफावलं, भ्रष्टाचार जो हा फोफावला, फक्त माझ्या युवकांनी समजून घेतली नाही. ही गोष्ट जर त्यांनी समजून घेतली असती, अभ्यासामध्ये या गोष्टी जर त्यांनी प्रकाशाने जाणून घेतल्या असत्या तर मला वाटतं बऱ्याच काही गोष्टी या देशामध्ये आजपर्यंत घडल्या नसत्या. ह्या गोष्टी प्रकाशाने आपल्या शिक्षणामध्ये याव्यात म्हणून आम्ही आता प्रयत्न करतो. माझं आणखी एक म्हणणं असेल सर्वांना की आता तुम्ही सुद्धा बरेच लग्नासारखे किंवा लग्न झालेले किंवा आपले आई वडील असतील. आज माझ्या देशाला प्रत्येक घरातला, म्हणजे या राष्ट्रपती मी असं बोलावं की नाही मला माहित नाही, परंतु प्रत्येक घरातला एक मुलगा, कमीत कमी एखाद्या मुलाला वडिलाला वाटतं की 2 मुलं पाहिजे, 3 मुलं पाहिजे, 2 वर स्टॉप वगैरे व्हायचं नाही. एक जास्तीचा मुलगा घ्यायचा आणि तो राजकारणात पाठवायचा. नक्की प्रत्येक घराच्या घरांनी एक मुलगा राजकारणात पाठवलाच पाहिजे. आज त्याची गरज आहे. इस्रायलमध्ये जर आपण जन्म घेतला तर प्रत्येक मुलाला आपल्या देशासाठी कमीत कमी 5 वर्ष द्यावी लागतात. राजकारण म्हटल्यानंतर नुसतं पदं भेटतील, ग्रामपंचायत सदस्य होईल किंवा जिल्हा परिषद असं नाही. आपल्या गल्लीत जर आपली नाली साफ व्यवस्थित झाली नाही तर कायद्यानुसार ग्रामपंचायत ऍक्टनुसार मी काय कंप्लेंट करू नेमकी, हे त्यांना कंपल्सरी आहे. ती नाली साफ झालीच पाहिजे. जिल्हा परिषद सदस्यांनी जे काम केलं नाही ते जर बरोबर केलं नाही तर मी काय करू. अशा सवयी आपण जोपर्यंत भरपूर आपण आपलं सांगतो ह्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी भ्रष्टाचार केला, आपण आता बघितलं. आता अण्णा हजारेंचं जे आंदोलन झालं त्या विषय होता, का आले अण्णा हजारे, का घ्यावं लागलं त्यांना असं की आपल्या देशाने काय नाही बघितलं. कलमाडी बघितलंय, कळी मोही बघितलंय, त्याच्यानंतर डी राजा बघितला, बलवा बघितला. नाही ते लोक असे हजारो कोटींचे भ्रष्टाचार करून जेव्हा जेलमध्ये जातात तेव्हा भ्रष्टाचार या शब्दावर फक्त हजारो कोटी जनता फक्त रस्त्यावर येते आणि त्यांना सपोर्ट करायला लागते. कुणाला लोकपाल माहिती असेल नाही तर नसेल, परंतु भ्रष्टाचार बाबतीमध्ये असे लोक येतात. नवयुवकांना फक्त माझी विनंती आहे की आपण आपल्यापासून सुरुवातीचा भरपूर आपण चर्चा करतो, सगळं करतो. आता व्यासपीठ आहे, आपण भाषण ऐकणार, घरी जाऊन फक्त एक मनोमनी आपली गाठ बांधली पाहिजे की मी माझं काम करताना राजकारणाकरता, देशाकरता, राजकारणामध्ये मेंबर हो अथवा न हो, माझ्या गल्ली करता, माझ्या देशासाठी जे काही कंप्लेंट करा, समजा काही तलाठी आहे, उदाहरण झालं तर तलाठी वगैरे किंवा ग्रामसेवक असतील, काही असतील, तुम्ही आजपर्यंत लेखी कंप्लेंट कधी केली का? कधी तुम्ही लेखी स्वरूपात कंप्लेंट करत नाही. अशा बऱ्याच गोष्टी युवकांकडनं घडत नाही मित्रांनो. आणि आपल्या देशामध्ये या सर्व गोष्टी ज्या घडतायत, याला जितके चारी मी जे मानतोय, चारी जे आपले स्तंभ आहेत, त्या स्तंभाची जी काही हालत आपण बघतोय, न्याय प्रक्रियेपासून तर राजकारणापर्यंत, ह्या गोष्टीला जर सावरायचं असेल तर माझ्या प्रत्येक नवयुवकाची गरज आहे की आजच्या डेटला, कारण की वयात आला नाही, 12-13 वर्षाचा झाला नाही तर माणिकचंद काय, बाकीचे सगळे लफडे काय, माझी जबाबदारी मी पेलत नाही.
आणि दुसऱ्याला नाव ठेवतो, हे जर मनापासनं फक्त भाषण न ऐकता फक्त मनापासून जर केलं तर मला वाटतं ठीक राहील. आजच्या या वेळी इतकं मला जे सुचलं मी ते बोललोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.